3 वेळा दीर्घ ओंकार ओ गायत्री मंत्र ओम भूर्भुवः स्वः तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम त्र्यंबकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनं पूर्वार्कमेव बन्धनात् मृत्योर्मोक्षीयमामृतात् ओम सहनावतु सहनो भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै ओम असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतंगमय ओम शांति 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 रिलॅक्स। चला आता आपण करूया हाताचे सूक्ष्म व्यायाम। हात समोर घ्या, हाताची बोटे पुढे मागे प्रेस करायचे, पूर्ण बोटांना स्ट्रेच। आता मनगटातून गोल फिरवायचे हात, विरुद्ध दिशेने दोन्ही मुठी आपल्या लॉक करायचे, त्याप्रमाणे लॉक सुटता कामा नये। श्वास घेत समोर, श्वास सोडत मागे, श्वास घेत समोर, श्वास सोडत मागे, श्वास घेत समोर, श्वास सोडत मागे। आता दोन्ही हात समोर खांद्यावर, 1 2 3 4 5 6 बाजूला 1 2 3 4 5 6 हात खांद्यावर ठेवायचे, खांदे गोल फिरवायचे, श्वास भरत हात वरती, श्वास सोडत खाली, 1 2 3 4 5 विरुद्ध दिशेने 1 2 3 4 5 हात खाली घ्यायचे, खांद्यातून हात गोल फिरवायचे, 1 2 3 4 5 6 आता विरुद्ध बाजूने 1 2 3 4 5 6 हात वरती घ्यायचे, मनगटात पकडायचे, श्वास घेत डावीकडे, उजव्या हाताला खेचायचंय, श्वास घेत पूर्ण वरती, श्वास सोडत उजवीकडे, श्वास घेत वरती, श्वास सोडत डावीकडे, श्वास घेत पूर्ण वरती, श्वास सोडत उजवीकडे, श्वास घेत पूर्ण वरती, हात बाजूला। आता मानेचे व्यायाम करूया। दोन्ही हात बाजूला घ्यायचे, श्वास सोडत मान खाली, श्वास घेत वरती वरती पाहायचे छताकडे, थोडा वेळ थांबायचं, पूर्ण आपल्या मानेला स्ट्रेच, श्वास सोडत हळूवार मान खाली,
श्वास घेत वरती, श्वास सोडत हळूवार मान खाली. श्वास घेत वरती, श्वास सोडत हळूवार मान खाली. आता बाजूला कान लावायचे, खांद्याला श्वास सोडत डावीकडे, खांदा उचलायचा नाही, कान स्पर्श करायचं खांद्याला. श्वास घेत मध्ये, श्वास सोडत उजवीकडे, श्वास घेत मध्ये, श्वास सोडत डावीकडे, श्वास घेत मध्ये, श्वास सोडत उजवीकडे, श्वास घेत मध्ये. आता आपली हनवटी लावायची खांद्याला, श्वास सोडत डावीकडे, खांदे एका रेषेत, श्वास घेत मध्ये, श्वास सोडत उजवीकडे, श्वास घेत मध्ये, श्वास सोडत डावीकडे, श्वास घेत मध्ये, श्वास सोडत उजवीकडे, श्वास घेत मध्ये. गोलाकार दिशेत मान फिरवायचे. श्वास घेत उजवीकडून वर जायचं, पाठीमागे, डावीकडून श्वास सोडत हळूवार मान खाली समोर. श्वास घेत उजवीकडून वर, डावीकडून श्वास सोडत मान खाली. श्वास घेत उजवीकडून वरती जायचं, पाठीमागे, डावीकडून श्वास सोडत मान खाली समोर. आता विरुद्ध दिशेने श्वास घेत डावीकडून वरती, पाठीमागे, उजवीकडून श्वास सोडत खाली, मान समोर. श्वास घेत डावीकडून वरती, उजवीकडून श्वास सोडत मान खाली. पूर्ण रोटेशन करायचं, मान स्थिर. आता आपण डोळ्यांचे सूक्ष्म हालचाली करूया. डोळे गोलाकार दिशेत फिरवायचे, मान न हलवता. आपल्या डोळ्यांसाठी हे सूक्ष्म व्यायाम, आपल्या चष्म्याचा नंबर कमी होतो, चष्मा निघून जातो. गोलाकार दिशेत 3-3 वेळा. आता विरुद्ध दिशेने गोल फिरवा डोळे. पूर्ण डोळ्यांच्या सर्व स्नायूंना ताण निर्माण होतोय. बाजूला मान न हलवता डोळ्यांची हालचाल करायचे. बाजूला पाहायचं, वर खाली, विश्राम. हात सोडून डोळ्यावर ठेवायचे. हातामधील ऊर्जा आपल्या डोळ्यांवर घ्यायची. रिलॅक्स. आता आपण करूया आसने. आज आपण पोटावर झोपून आसनं करायचे. सगळ्यांनी पोटावर झोपायचंय. पहिलं आसन मकर आसन. दोन्ही हात आपल्या डोक्याखाली, पायामध्ये अंतर ठेवायचं. आताचा बाहेर ठेवले, डोकं हातांवर ठेवायचं आपलं डोकं. मकरासन मध्ये थोडा वेळ थांबायचे. विपरीत शयन स्थिती आहे मकरासन. आज पोटावर झोपून आसने करूया आपण. खूप महत्त्वाचे आहेत. पोट कमी करण्यासाठी, झटपट वजन कमी करण्यासाठी ही आसने खूप उपयुक्त आहेत. आता आपण मकरासनचा दुसरा प्रकार. आपल्या हनुवटीखाली दोन्ही हात आणि पाय आपले एक एक सीटला लावायचे. 1 2 3 4 5 6. आता दोन्ही पाय जोडून एक साथ सीटला. 1 2 3 4 5 6. रिलॅक्स. खाली मकरासन मध्ये यायचं.
विश्रांती घ्यायची आपल्या पाठीसाठी खूप उपयुक्त आहे. पाठदुखी कमी होते मकरासनमुळे. चला आता भुजंगासनचे प्रकार करूया. अर्ध भुजंगासन, दोन्ही हात बाजूला कोपऱ्यापासून टेकलेले, दोन्ही पाय जुळलेले मागे, श्वास घेत वरती यायचं. बघा हात टेकलेले आहेत खाली, कोपऱ्यापासून अर्ध भुजंगासन आहे. वरती छताकडे पाहायचे, थांबायचं थोडा वेळ. आपल्याला आसन स्थिती 30 सेकंद 15 सेकंद धरून ठेवायची. धरून ठेवा, पाठीला पूर्ण स्ट्रेच. श्वास सोडत हळूवार खाली यायचं. अर्ध भुजंगासन झालेले आपलं. आता आपण करूया पूर्ण भुजंगासन. आपले हात छातीजवळ ठेवायचे, पाय जुळलेल्या स्थितीत. श्वास घेत पूर्ण वरती यायचे, कोपरे ताठ करायचे हाताचे, पाठीतून मागच्या बाजूने झुकायचे आणि वरती नजर छताकडे. असं 15 ते 20 सेकंद आसन स्थिती धरून ठेवायची. पूर्ण पाठीचे ते ताण निर्माण झालेला अनुभवायचे, स्थिर राहायचे आसन स्थितीत. हळूवार श्वास सोडत खाली. भुजंगासनचा तिसरा प्रकार, आपले हात आणि डोकं श्वास भरत वरती आणायचे. हात आणि डोकं श्वास भरत वरती थांबायचे. पाठीच्या कण्याला पूर्ण बाक आलेला आहे मागच्या बाजूने. थांबायचं थोडा वेळ. श्वास सोडत खाली. आता आपण करूया भुजंगासनचा तिसरा प्रकार, त्रेयक भुजंगासन. हात बाजूला, पायामध्ये अंतर. उजवीकडून उठून आपली डावी टाच पाहायची, खांद्यावरून नजर. श्वास घेत वरती, मागे वळून बघायचं, आपली विरुद्ध टाच बघायची. थोडा वेळ थांबायचं. श्वास सोडत खाली. आता दुसऱ्या बाजूने श्वास घेत वरती, आपली विरुद्ध टाच बघायची, मागे खांद्यावरून नजर. श्वास सोडत खाली. रिलॅक्स. त्रेयक भुजंगासन झालेलं आहे. आता आपण शलभासन करूया. आपले दोन्ही हात मांड्यांखाली ठेवायचे, तळवेवरच्या दिशेने. शलभासन सायटिका पूर्ण बरा करण्यासाठी शलभासन उपयुक्त आसन आहे. चला, उजवा पाय श्वास भरत वरती, हनवटी मागे टेकलेली. थांबायचे. 15 ते 20 सेकंद आसन स्थिती धरून ठेवा. गुडघ्यातून पाय ताठ करा, गुडघा वाकवू नका. श्वास सोडत पाय खाली. आता डावा पाय श्वास घेत वरती, हनवटी खाली टेकलेली. गुडघ्यातून पाय ताठ. आपल्या खुब्यांवर ताण निर्माण होतोय. तेथील सर्व नसा ताणल्या गेल्यामुळे ऍक्टिव्ह होत आहे. श्वास सोडत पाय खाली. आता दोन्ही पायांनी करायचे. श्वास घेत दोन्ही पाय वरती, गुडघ्यातून पाय ताठ करा, हनवटी टेकलेली. आसन स्थिती धरून ठेवायची 20 सेकंद. दोन्ही पाय वरती घ्यायचे. हळूवार श्वास सोडत पाय खाली. रिलॅक्स. आता याप्रमाणे आपला डावा हात पाठीवर ठेवायचा, उजवा हात समोर. शलभासनचा तिसरा प्रकार. श्वास घेत उजवा हात, डावा पाय, डोकं वरती आणायचं. थांबायचं. 20 सेकंद आसन स्थिती धरून ठेवा. बघा, सगळ्यांनी आपल्या आसनावर लक्ष केंद्रित करा. हलायचं नाही आसन स्थिती केल्यानंतर.
यायचं खाली. आता हीच क्रिया दुसऱ्या बाजूने करा. डावा हात समोर, उजवा पाय आणि डोकं वरती. श्वास घेत वरती थांबायचंय 20 सेकंद. पूर्ण आपल्या खुब्यांवर ताण निर्माण झालेला आपल्याला जाणवत आहे. खूप महत्वाचं आसन आहे. श्वास सोडत खाली आहे त्या स्थितीत यायचं. मकरासन स्थिती, थोडं रेस्ट घ्यायचे. चला आता आपण पुढचं आसन करणार आहोत. पोटावर झोपूनच धनुरासन करायचे आपल्याला. हात मागे घ्यायचे, आपले पाय गुडघ्यातून बेंड करून घोटे पकडायचे आणि श्वास भरत पूर्ण वरती यायचंय. थांबायचं 20 सेकंद 30 सेकंद होल्ड करा. आसन स्थिती स्थिर करा, हलू नका. आसनात स्थिर राहायचंय. जिथे जिथे ताण निर्माण झालेला आहे तो अनुभवायचा. श्वास सोडत हळूवार पूर्व स्थिती. पाठीच्या कण्याला पूर्ण स्ट्रेच मिळालेला आहे, त्यामुळे पाठीचे सर्व त्रास जातात. तसंच पोट कमी होण्यास मदत होते या आसनांमुळे. 2 ते 3 सेकंद रेस्ट. चला आता आपले आसन झालेले आहेत. आपण स्विमिंग एक्सरसाइज करूया. याने देखील खूप फरक पडतो आपलं वजन कमी होण्यासाठी, पोट कमी होण्यासाठी. चला 20-20 वेळा 3 सेट करायचं. सुरुवात. 1 पायावरती घ्या. 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. रिलॅक्स. 20-20 चे आपण 3 सेट जर केले तर बरेचसे कॅलरीज बर्न होतात. थोडं रेस्ट घ्या. रेस्ट घेऊनच हे सेशन पूर्ण करायचं. थोडं थोडं मध्ये रेस्ट घेतल्यामुळे बॉडी रिकवर होते, थकवा येत नाही. चला दुसरा सेट स्विमिंगचा करायचं स्टार्ट. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. मकरासन 2 सेट झाले स्विमिंगचे आपल्या. थोडी रेस्ट घ्या. चला तिसरा सेट करूया आपण स्विमिंगचा. यायचं पोझिशन मध्ये करायचं स्टार्ट. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. रिलॅक्स. मकरासन मध्ये थांबायचं थोडा वेळ. पायामध्ये अंतर, हात हातावर, आपलं डोकं हातावर टेकून पूर्ण विश्रांती घ्यायची. विपरीत शयन स्थिती.
पोटावरची महत्वपूर्ण आसनं खूप महत्वाची. पीसीओडीचा त्रास कमी होतो, मेनोपॉजचे त्रास कमी होतात या आसनांमुळे. पिरियडच्या वेळेस जे वेदना होतात त्या या आसनांमुळे निघून जातात. थोडा वेळ मकरासन. चला, डाव्या कुशीवरून उठून बसायचे आपल्याला. आता आपण पायाची सूक्ष्म हालचाली करूया. गुडघेदुखीसाठी तसंच घोटेदुखी आणि पायाची ताकद वाढवण्यासाठी हे खूप उपयुक्त आहे. पायांची बोटे पुढे मागे, बोटांना पूर्ण स्ट्रेच, घोट्यांची हालचाल करायची. घोट्यातून पाय पुढे मागे, बाजूला, आता गोल फिरवायचे घोट्यातून. 1 2 3 4 5. विरुद्ध दिशेने 1 2 3 4 5. आता पायामध्ये अंतर घ्या. आत अंगठे, बाहेर करंगळी. याप्रमाणे पायांची हालचाल करायची. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. गोल फिरवायचे पाय घोट्यातून. 1 2 3 4 5. विरुद्ध दिशेने 1 2 3 4 5. दोन्ही पाय जुळवायचे. वर खाली जमिनीवर आपल्या पायांचे पिंजरे आपटायचे. गुडघ्यांचे सर्व त्रास निघून जातात. रिलॅक्स. गुडघ्यांना स्ट्रेच द्यायचे आपल्याला. तर मांड्यांखाली आपले हात असे धरायचे आणि टाचा वर उचलायचे. चवडे पुढे. थांबायचं. 1 2 3 4 5 6. टाचा खाली. अजून एक वेळ. टाचा वरती उचलायचे. चवडे पुढे. 1 2 3 4 5 6. रिलॅक्स. टाचा खाली. अजून एक वेळ करा. टाचा वरती. जेवढे वर उचलता येतील तेवढे वर उचलायचे. पूर्ण गुडघ्यांच्या वाट्यांना स्ट्रेच आणि चवडे पुढे. पूर्ण ताण निर्माण झाले गुडघ्यांवर. रिलॅक्स. गुडघ्यांचा सर्व त्रास कमी होतो. कितीही जुने गुडघेदुखी बरी होते. आता उजवा पाय आपल्या डाव्या मांडीवर घ्यायचा. बोटे पुढे मागे पूर्ण प्रेस करायचे. बोटांना ताण द्या. घोट्यातून गोल ठेवायचे पाय. आपल्या पायांची ताकद वाढवून पाय मजबूत होतात. विरुद्ध दिशेने आता झोला. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. मांडी छातीला नाक गुडघ्याला लावायचे. 1 2 3 4 5 6. मांडीवर खाली. रिलॅक्स. बदल. डावा पाय उजव्या मांडीवर. बोटे पुढे मागे प्रेस करायची. पूर्ण ताण द्यायचे बोटांना. गोल फिरवायचे घोट्यातून.
1 2 3 4 5 6 विरुद्ध दिशेने 1 2 3 4 5 6 झोला 1 2 3 4 5 6 10 वेळा करा 8 9 10 आता मांडी छातीला नाक गुडघे लावायचे 1 पूर्ण दाबायचे जमिनीवर मांडी 2 3 4 5 6 मांडीवर खाली रिलॅक्स पाय समोर आता पाय वरून खाली गोलाकार दिशेत फिरवायचा आहे 1 2 3 4 5 6 विरुद्ध दिशेने 1 2 3 4 5 6 बदल दुसरा पाय 1 2 3 4 5 6 विरुद्ध दिशेने 1 2 3 4 5 6 रिलॅक्स दोन्ही पाय समोर आता ग्राइंडिंग करायचे पूर्ण पुढे जायचं श्वास सोडत श्वास घेत मागे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 विरुद्ध दिशेने 1 2 3 4 5 6 7 8 9 10 पाय बाजूला कोणासन करायचे जितके आपल्याला पाय बाजूला करता येतील तितके बाजूला करा दोन्ही पाय बाजूला करायचे आणि 20 वेळा कोणासन खूप इफेक्टिव्ह आहे आपल्या लोअर बॉडीचे ते कमरेखालच्या सगळ्या भागावरची चरबी कमी होते तसंच मांड्यांवरचं सगळं फॅट्स निघून जाऊन मांड्या लवचिक होतात चला सुरुवात करायची मागे तळ हाताकडे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 पदवृत्तासन आपला कमरेखालचा भाग कमी करण्यासाठी तसंच पायांचं ब्लड सर्क्युलेशन चांगलं राहण्यासाठी पदवृत्तासन करायचंय सुरुवातीला सायकलिंग करायची एका पायाची सायकल 1 2 3 4 5 6 7 8 9 10 विरुद्ध दिशेने 1 2 3 4 5 6 7 8 9 10 दुसरा पाय 1 2 पूर्ण गोलाकार दिशेत फिरवायचे 3 4 5 6 7 8 9 10 विरुद्ध बाजूने 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आता दोन्ही पाय अल्टरनेट सायकल 1 2 3 4 5 6 7 8 9 10 विरुद्ध बाजूने 1 2 3
6 7 8 9 10. रिलॅक्स. थोडी रेस्ट घ्या. 5 ते 6 सेकंद. आता दोन्ही पाय जोडून सायकलिंग करायचे. एक साथ. 1 2 3. दोन्ही पाय जोडून. 4 5. पूर्ण गोल करा. 6 7. जमिनीजवळ पाय जायला पाहिजेत. 8 9 10. आता उलट्या दिशेने. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. पाय सरळ ठेवायचे. थोडी रेस्ट. पूर्ण आपल्या कमरेवर ताण येतो, त्यासाठी 5 ते 6 सेकंद रेस्ट घेऊन पुन्हा चालू करायचं. पोट आपले सीट घेर पूर्ण कमी होतो, तसंच आपल्या पायाचं ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं, त्यामुळे पायदुखी कमी होते, व्हेरिकोज वेन्सचा त्रास कमी होतो. आता आपण 90 डिग्रीज करूया. चला, करायची सुरुवात. 1 पाय पूर्ण जमिनीजवळ न्यायचे, जमिनीवर टेकू नका. 2 ज्यांना पाठीचा त्रास आहे त्यांनी फक्त पाठीखाली हात धरा. 3 4 5 6 7 8 9 10. रिलॅक्स. पाय सरळ. आता शून्य बनवायचे. पदव्रतासन. एकेका पायाने मोठा शून्य, त्यामुळे पोट कमी होतं. चला, करायचं सुरुवात. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. विरुद्ध दिशेने. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. दुसऱ्या पायाने करायचंय. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. विरुद्ध दिशेने. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता हीच क्रिया दोन्ही पाय जोडून करायची. चला, करूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. विरुद्ध दिशेने. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रिलॅक्स. पूर्ण आपल्या पोटावर पाठीवर ताण आलेला आहे. आता आपण शवासन करूया. आपल्या शरीराची खर्च झालेली ऊर्जा भरून काढायची. शरीर थकलेलं आहे, त्यासाठी 2 मिनिटे शवासन करा.
पायामध्ये अंतर ठेवायचं. हात बाजूला, हाताचे तळवे आकाशाच्या दिशेने, मान डावीकडे झुकलेली, शरीर शवासारखं ढिल्या अवस्थेत सोडून त्या शवासनचा आपण असीम आनंद घ्यायचा आहे. आता दीर्घ खोल श्वास घ्या. दीर्घ खोल श्वास बाहेर सोडा. पुन्हा दीर्घ खोल श्वास घ्यायचा आहे. दीर्घ खोल श्वास बाहेर. आपल्या श्वासाबरोबर आपलं शरीर पूर्ण ढिल्या अवस्थेत सोडून द्यायचंय. आपण आपल्या शरीराला शवाच्या स्वरूपात पाहत आहोत. आपण आपल्या शरीराच्या प्रत्येक भागावर लक्ष केंद्रित करायचंय. आई जसं बाळाला विश्रांती निजवते, विश्रांती देते, त्याप्रमाणे आपण आपल्या शरीराला विश्रांती देऊयात. सुरुवातीला आपल्या पायांना विश्रांती देऊयात. आपली दृष्टी पायांवर केंद्रित करा. पायांची बोटे, तळवे, टाचा, पायांची गोटे पूर्णपणे शिथिल करा, रिलॅक्स करा. आता आपली दृष्टी आपल्या पायांच्या घोट्यांवर, पिंढऱ्यांवर, गुडघ्यावर, मांड्यांवर, तेथील सर्व स्नायू शिथिल करत जायचे. आपल्या पायांना पूर्णपणे विश्रांती द्यायची. आपली दृष्टी आपल्या कमरेवर आणायची. आपली कमरेखालचा संपूर्ण भाग शिथिल अवस्थेत, ढिल्या अवस्थेत सोडून द्यायचा आहे. आता आपली पाठीचा कणा, सर्व मणके, बाजूच्या सर्व मांसपेशी या देखील पूर्ण शिथिल करत जायचे. आपल्या पाठीला विश्रांती द्यायची. सर्व ताठरता पाठीवरची काढून टाकायची. आपली दृष्टी आपल्या पोटावर आणायची आहे. पोटावरचा सर्व ताण काढून टाकायचा. पोटामधील अवयव शिथिल करायचे, रिलॅक्स करायचे. अजून एक वेळ खोल श्वास घ्यायचा आहे. खोल श्वास सोडत पुन्हा एकदा उरलेला ताण कमी करायचा आहे. पूर्ण शिथिल करायचं आहे. छाती, मान, खांदे इथले सर्व जखडलेले स्नायू हे देखील शिथिल करत जायचे. मान पूर्ण ढिली सोडायचे. खांदे ढिले करायचे. चेहऱ्यावर आपल्या प्रसन्न मुद्रा, कान, नाक, डोळे, हनुवटी, गाल, कपाळ, भुवया हे सर्व सूक्ष्म अवयव पूर्ण शिथिल करा. कपाळावर चाट्याने निशे करायचे. आता आपले हात, हातांची बोटे, मनगट, तळवे, कोपर, दंड हे देखील विश्रांत अवस्थेत आणायचे. आपल्या हातांना पूर्णपणे विश्रांती द्या. आपल्या शरीरावरचा जो काही ताण होता तो पूर्ण निघून जात चाललाय. शरीराची खर्च झालेली ऊर्जा पूर्ण भरून निघत आहे. सर्व वेदना नाहीशा होत चालल्या आहेत. शरीर हलक्या फुलक्या अवस्थेत पोचत चाललेलं आहे. योग निद्रेची अवस्था पूर्ण प्राप्त झालेली आहे. शवासन 2 मिनिटात 2 तासाच्या झोपेचा स्वाद आपल्याला घेता येतो. पूर्ण रिलॅक्स, रिलॅक्स, रिलॅक्स. सर्व थकवा नाहीसा झालाय. शरीर हलक्या फुलक्या अवस्थेत पोचलेलं आहे. आता आपल्या हातांच्या बोटांची हालचाल करा. हात वरती घ्या. हातामध्ये घर्षण. हात डोळ्यावर. उच्च ताडासन. हात वरती ताणायचे. पाय खाली. 1
2 यायचं, डाव्या कुशीवरून उठून वरती यायचं वज्रासनात.